नमस्कार विद्यार्थी मित्र, मी जावळे सर आपले सर्वांचे या सेतू अभ्यासक्रमाच्या 40व्या दिवसामध्ये स्वागत करतो. मित्र, या 40व्या दिवसामध्ये घटक आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजेच मूलभूत निर्देशक भूमिती. या मूलभूत निर्देशक भूमिती अंतर्गत येणारा उपघटक बिंदू, निर्देशक व स्थान म्हणजेच प्रतलातील जो बिंदू असेल त्या बिंदूंचे निर्देशक शोधणे किंवा सांगता येणे आणि त्याचं स्थान निश्चित करता येणं. यामध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे तर प्रतलातील प्रत्येक बिंदूशी निगडीत निर्देशकांचा जोडीचा अर्थ तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे. त्यानंतर निर्देशकांचा उपयोग करून विशिष्ट बिंदूंचे वर्णन करता येणं गरजेचं आहे. दिलेल्या निर्देशकांचा उपयोग करून तुम्हाला प्रतलात बिंदू स्थापन करता येणं अपेक्षित आहे किंवा तुम्हाला ते करता आलं पाहिजे. प्रतलातील बिंदूचे निर्देशक तुम्हाला सांगता येणं अपेक्षित आहे. या चारही गोष्टी तुम्हाला या घटका अंतर्गत अभ्यास केल्यानंतर तुम्हाला करता येणं अपेक्षित आहे, सांगता येणं अपेक्षित आहे. सविस्तर आपण या सर्वांचा अभ्यास प्रत्येक मुद्द्यामध्ये करणारच आहोत. मित्र हो, इथे बघा, यामध्ये एक निर्देशक पद्धती आखलेली आहे. ही जी निर्देशक पद्धती इथे दिसते आहे, आडवी एक रेषा आहे, त्या आडव्याला रेषेला एक्स अक्ष म्हणतात आणि उभ्या रेषेला वाय अक्ष म्हणतात. मग एखाद्या प्रतलात एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढल्यानंतर म्हणजेच निर्देशक पद्धती तयार केल्यानंतर त्या प्रतलाचे एकूण 4 भागात विभाजन होते. याला आपण एक्स अक्ष म्हणतो, याला आपण वाय अक्ष म्हणतो. हा जो ओ बिंदू आहे हा आरंभ बिंदू झाला. त्यानंतर आता अक्ष कशाला म्हणायचं आपण बघितलं. आकृतीत अक्ष हा एक्स अक्ष आहे, हा वाय अक्ष आहे. नेमका अक्ष म्हणजेच काय तर एखाद्या बिंदूचे प्रतलातील स्थान सांगण्यासाठी त्याच प्रतलात सोयीच्या ठिकाणी काढलेल्या आडव्या रेषेला एक्स अक्ष असं म्हटलं जातं. जसं येथे हा जो आहे, ही जी रेषा आहे, या रेषेला त्याला संख्या रेषासुद्धा म्हणतात. त्याला या आडव्या संख्या रेषेला एक्स अक्ष म्हणतात. त्यानंतर आपल्याला दुसरा आहे एक्स अक्षावरील 0 निर्देशक असलेल्या बिंदूतून एक्स अक्षाला लंब असणारी दुसरी रेषा म्हणजेच वाय अक्ष होय. जसं येथे या एक्स अक्षाला ही एक दुसरी रेषा लंब आहे म्हणून त्याला आपण काय म्हटलं जातं, या उभ्या रेषेला एक्स अक्ष असं म्हटलं जातं. त्यानंतर आरंभ बिंदू कशाला म्हणायचं, हे आरंभ बिंदू दोन्ही अक्षांना सामायिक असतो. 2 अक्षांच्या छेदनबिंदूला आरंभ बिंदू असे म्हणतात व तो ओ या इंग्रजी अक्षराने दाखवतात. जसं आकृतीमध्ये हा दोघं अक्षांचा हा सामायिक बिंदू आहे, तो म्हणजेच आरंभ बिंदू आणि तो ओ या कॅपिटल इंग्रजी अक्षरात दाखवला जातो. त्यानंतर एक्स अक्षावर शून्याच्या उजवीकडे धनसंख्या तर डावीकडे ऋणसंख्या असतात. बघा आकृती, एक्स अक्षाच्या शून्याच्या म्हणजे आरंभ बिंदूच्या उजवीकडे सर्व 1, 2, 3 या धनसंख्या आहेत, तर डावीकडे ऋण1, ऋण2, ऋण3 याप्रमाणे ऋणसंख्या असतात. त्याचप्रमाणे वाय अक्षावर वरच्या बाजूला धन तर खालच्या बाजूला ऋणसंख्या असतात. बघा इथे हा वाय अक्ष आहे. वाय अक्ष आरंभ बिंदूच्या वरच्या बाजूला सर्व धनसंख्या असतात वाय अक्षावर, तर खालच्या दिशेला सर्व
ऋण संख्या असतात. आता चरण कशाला म्हणायचं? तर मित्रहो, चरण कशाला म्हणायचं तर एक्स अक्ष आणि वाय अक्ष या दोघं अक्षांमुळे प्रतलाचे 4 विभाग होतात. त्या प्रत्येक विभागाला चरण असं म्हणतात. बघा, हा एक्स अक्ष काढला, हा वाय अक्ष प्रतलात काढला, तर एक्स अक्षाची हे धन दिशा, वाय अक्षाची हे धन दिशा, दोघं अक्षांच्या धन दिशेने हा भाग जो तयार होता हा चरण. हे एकूण 4 चरण इथे तयार होतात. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे चरणांना प्रतिघटिवत क्रमांक दिले जातात. उदाहरणार्थ, प्रतिघटिवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने जात पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण आणि चौथं चरण. आता या चरणांमध्ये बिंदू येतात. प्रतलातील सर्व बिंदू 6 भागात विभागले जातात. प्रतलातील काही बिंदू पहिल्या चरणात असतात. आता प्रतल हे म्हणजेच असंख्य बिंदूंचा संच असते. काही बिंदू दुसऱ्या चरणात येतात, काही बिंदू तिसऱ्या चरणात येतात, काही बिंदू चौथ्या चरणात येतात, तर काही बिंदू एक्स अक्षावर तर काही बिंदू वाय अक्षावर असे ते विभागले जातात. हे पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण, चौथं चरण. इथे पहिल्या चरणात असणाऱ्या बिंदूंचा दोघं निर्देशक धन असतात, म्हणजे एक्स निर्देशक धन, वाय निर्देशक धन. दुसऱ्या चरणात एक्स निर्देशक ऋण, वाय निर्देशक धन. तिसऱ्या चरणात दोघं निर्देशक ऋण असतात. चौथ्या चरणात एक्स निर्देशक धन व वाय निर्देशक ऋण. म्हणजेच तुम्हाला बिंदूंचे निर्देशक दिले असतील तर त्या निर्देशकांच्या चिन्हांवरून तो बिंदू नेमक्या या 4ही चरणांपैकी कोणत्या चरणात आहे किंवा कोठे आहे हे सहज सांगता येते. तर मित्रो, आता आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर आपला पुढचा भाग आहे की प्रतिघटिवत क्रमांक दिले जातात आणि या चरणांमध्ये अक्षांवरील बिंदू समाविष्ट केले जातात. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे हे जे चरण आहेत, चारही चरण, हे जे 4ही चरण आहेत, या 4 चरणात असणाऱ्या जे बिंदू आहेत किंवा अक्षांवरील जे बिंदू आहेत ते अक्षांवरील बिंदू या 4 चरणांमध्ये येत नाही. मी सांगितलं की प्रतलात एखादी निर्देशक पद्धती तयार केल्यानंतर त्या प्रतलातील बिंदू हे 6 भागात विभागले जातात. काही पहिल्या चरणात, काही दुसऱ्या चरणात, काही तिसऱ्या चरणात, काही चौथ्या चरणात. तर चरणातील बिंदू हे अक्षांवर नसतात. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आता बिंदूचे निर्देशक बघा. ही एक निर्देशक पद्धती इथे दाखवलेली आहे. इथे एक ए बिंदू घेतलेला आहे, बरोबर. तर बघूया, बिंदूचा एक्स निर्देशक म्हणजेच त्याचे एक्स अक्षापासूनचे लंबांतर. जसं या ए बिंदूचा ऋण 3 हा एक्स निर्देशक आहे, हे या बिंदूचा एक्स निर्देशक म्हणजेच एक्स अक्षापासून त्या बिंदूचं हे लंबांतर, बरोबर. हे लंबांतर म्हणजेच तो त्या बिंदूचा एक्स निर्देशक. वाय निर्देशक म्हणजेच त्याचे वाय अक्षापासूनचे लंबांतर, जसं याप्रमाणे. आणि एक इथे गोष्ट महत्त्वाची आहे, प्रतलात कुठेही बिंदू असो, तो एक्स अक्षावर असेल, वाय अक्षावर असेल, कुठल्याही चरणात असेल, तर त्या प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक हा एक्स अक्षावर मिळतो, तर वाय निर्देशक हा वाय अक्षावरून मिळतो. त्या बिंदूपासून लंब दिशेत एक्स अक्षाकडे जायचं. एक्स अक्षावर जी संख्या असेल ती संख्या म्हणजे त्या बिंदूचा एक्स निर्देशक. अगदी त्याचप्रमाणे सरळ दिशेत वाय अक्षावर जायचं. वाय अक्षावर जो
संख्या असेल ती म्हणजेच त्या बिंदूचा वाय निर्देशक. त्यानंतर आपल्याला इथे म्हणता येईल प्रतलातील प्रत्येक बिंदूशी निर्देशकांची एक आणि एकच जोडी क्रमिक जोडी निगडीत असते. म्हणजे या प्रतलात असंख्य बिंदू आहेत, त्यापैकी हा ए बिंदू, या ए बिंदूच्या निर्देशकांची जोडी आहे ऋण 3 आणि 2. एक्स निर्देशक ऋण 3 वाय निर्देशक 2. या जोडीच्या व्यतिरिक्त या ए बिंदूचे निर्देशक तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे ही एक आणि एकच जोडी या ए बिंदूचं स्थान इथे निश्चित करते. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे, बघा आता उदाहरणार्थ हा एक बी बिंदू घेतला आपण. इथे जे म्हटलेलं आहे आपण, बरोबर, इथे जे म्हटलेलं आहे की प्रतलातील प्रत्येक बिंदूशी निर्देशकांची एक आणि एकच क्रमिक जोडी निगडीत असते. जसं हा ए बिंदू आपल्याला दिलेला आहे. आता समजा आपण हा एक बी बिंदू घेतला. आता या बी बिंदूचे निर्देशक आपल्याला मिळवायचे आहे. ती क्रमिक जोडी कोणती एकमेव, तर या बी बिंदूपासून एक्स अक्षावरती आपण अशा प्रकारे लंब टाकला. अगदी त्याच पद्धतीनं बी बिंदूपासून वाय अक्षावरती हा लंब टाकला. आता बी बिंदूपासून एक्स अक्षावर जिथे लंब टाकलेला आहे त्या बिंदूशी निगडीत संख्या आहे 4 आणि बी बिंदूपासून वाय अक्षावर जो लंब टाकला आपण त्या बिंदूशी निगडीत संख्या आहे, अक्षावरच्या त्या बिंदूशी निगडीत संख्या आहे ऋण 3. म्हणजेच या बी बिंदूचे निर्देशक आपल्याला मिळत आहे 4 आणि ऋण 3. म्हणून बिंदूचा एक्स निर्देशक एक्स अक्षावर मिळतो, बिंदूचा वाय निर्देशक वाय अक्षावर मिळतो. आता तिसरा, बिंदूच्या निर्देशकांच्या क्रमित जोडीतील पहिली संख्या नेहमी एक्स निर्देशक असते, तर दुसरी संख्या नेहमी वाय निर्देशक असते. म्हणजेच बिंदूचे निर्देशक लिहिताना त्या बिंदूचं नाव लिहून कंसात सर्वप्रथम एक्स निर्देशक लिहिला जातो, नंतर स्वल्पविराम देऊन वाय निर्देशक लिहिता येतो. म्हणजेच या बी बिंदूत 4 हा त्याचा एक्स निर्देशक असून ऋण 3 हा त्याचा वाय निर्देशक आहे. अशा प्रकारे बिंदूंचे निर्देशक आपल्याला निश्चित करता येतात. परत एकदा सांगतो की प्रतलात कुठेही बिंदू असेल तर त्याचा एक्स निर्देशक हा एक्स अक्षावर मिळतो, वाय निर्देशक हा नेहमी वाय अक्षावर मिळतो. आता बिंदूचे स्थान व त्याचे निर्देशक, बिंदूचं स्थान कुठे असेल त्याचं निर्देशक काय असतील याचा आपण विचार करू. पहिल्या चरणातील प्रत्येक बिंदूचे निर्देशक धन असतात. बघा, हे पहिलं चरण आहे. या पहिल्या चरणात कुठेही बिंदू असो त्या प्रत्येक बिंदूचं निर्देशक धन असतात. दोघं काय असतात? धन असतात. दुसरं बघूया, दुसऱ्या चरणातील प्रत्येक बिंदूचे निर्देशक ऋण आणि धन असतात. म्हणजे एक्स निर्देशक ऋण आणि वाय निर्देशक धन. तिसऱ्या चरणातील प्रत्येक बिंदूचे निर्देशक ऋण म्हणजे दोघं निर्देशक ऋण असतात. म्हणजे एक्स निर्देशक ऋण आणि वाय निर्देशक सुद्धा ऋण असतात. चौथ्या चरणातील प्रत्येक बिंदूचे निर्देशक धन ऋण असतात. म्हणजेच चौथ्या चरणात असणाऱ्या प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक धन आणि वाय निर्देशक हा काय असतो? ऋण असतो. त्यानंतर एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो. म्हणजे जर तुम्ही इथे एखादा बिंदू इथे घेतला एक्स अक्षावरती तर त्याचा वाय निर्देशक नेहमी 0 असतो, कुठेही असो. एक्स अक्षावर कोणत्याही दिशेला, धन दिशेला किंवा ऋण दिशेला जर बिंदू असेल तर त्याचा वाय निर्देशक नेहमी 0 असतो. आणि एक निर्देशक तो बिंदू, त्या बिंदूशी निगडीत असणारी एक्स अक्षावरील संख्या हा त्याचा एक्स निर्देशक असतो. उदाहरणार्थ या ऋण 4शी निगडीत एखादा बिंदू घेतला तर या बिंदूचे निर्देशक काय होतील?
एक्स निर्देशक ऋण 4 आणि वाय निर्देशक 0. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो, तर वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक काय असतो? 0 असतो. हे बिंदूचं स्थान व त्याचे निर्देशक, म्हणजे बिंदू पहिल्या चरणात असतील तर त्याचे दोघं निर्देशक धन असतील, बिंदू दुसऱ्या चरणात असेल तर त्याचा एक्स निर्देशक धन व वाय निर्देशक ऋण असेल, तिसऱ्या चरणात बिंदू असेल तर त्याचे दोघं निर्देशक ऋण असतील, चौथ्या चरणात बिंदू असेल तर त्याचा एक्स निर्देशक धन व वाय निर्देशक ऋण असेल, बिंदू एक्स अक्षावर असेल तर त्याचा वाय निर्देशक 0 असतो, बिंदू वाय अक्षावर असेल तर त्याचा एक्स निर्देशक 0 असतो. म्हणजेच तुम्हाला बिंदूचे निर्देशक दिले असतील तर त्या निर्देशकांच्या चिन्हांवरून त्या बिंदूचं स्थान नेमकं कोठे आहे, या 6 पैकी त्याचं स्थान कोठे आहे, का पहिल्या चरणात आहे, का दुसऱ्या, का तिसऱ्या, का चौथ्या, का एक्स अक्षावर आहे, का वाय अक्षावर आहे, हे तुम्हाला त्या बिंदूंच्या निर्देशकांच्या चिन्हांवरून सांगता येतं किंवा निर्देशकावरून सांगता येतं. आरंभ बिंदूचे निर्देशक 0, 0 असतात. म्हणजेच ओरिजिन या ओ बिंदूचे दोघं निर्देशक 0, 0 असतात. एक्स निर्देशक 0 आणि वाय निर्देशक सुद्धा 0 असतो. त्यानंतर आता आपल्याला स्वाध्याय बघायचा मित्रो. यामध्ये बघा, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. आता इथे अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिलं विधान आहे, वाय अक्षावरील कोणत्याही बिंदूचे निर्देशक कोणत्या रूपात असतात. बघा, बिंदू जर वाय अक्षावर असेल तर त्याचा एक्स निर्देशक 0 असतो, म्हणून खालीलपैकी बी हा अचूक पर्याय आहे. त्यानंतर दुसरा आहे, ऋण 5 आणि 7 हा बिंदू कोणत्या चरणात असेल. ज्या बिंदूचा एक्स निर्देशक ऋण असेल आणि वाय निर्देशक धन असेल तर तो बिंदू कोणत्या चरणात असेल, तर तो बिंदू असेल दुसऱ्या चरणात. त्यानंतर पुढील कृती पूर्ण करा. बघा, खालील काही बिंदूचे निर्देशक दिले आहेत, त्यांचे स्थान निश्चित सांगा. आता आपण काय केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे की बिंदूच्या निर्देशकावरून त्याचं स्थान आपल्याला निश्चित करता येतं. पहिला बिंदू आहे ज्याचे दोघं निर्देशक ऋण आहेत, म्हणजे तो बिंदू कुठे असेल, तिसऱ्या चरणात असेल, चरण 3. 0 आणि ऋण 5 एक्स निर्देशक 0 असणारा बिंदू कुठे असतो, वाय अक्षावर. तिसऱ्या बिंदूचे दोघं निर्देशक धन आहेत, म्हणजे तो पहिल्या चरणात असेल. चौथ्या बिंदूचा वाय निर्देशक 0 असल्यामुळे तो एक्स अक्षावर असेल. पाचव्या बिंदूचा एक्स निर्देशक ऋण आहे, वाय निर्देशक धन आहे, म्हणजे तो बिंदू दुसऱ्या चरणात असेल. 6वा बिंदू हा वाय अक्षावरती असेल. 7वा बिंदू वाय निर्देशक 0 असल्यामुळे तो एक्स अक्षावर असेल. 8वा बिंदू आहे की ज्याचा एक्स निर्देशक धन आणि वाय निर्देशक ऋण असल्यामुळे तो बिंदू चौथ्या चरणात येईल. अशा प्रकारे बिंदूंच्या दिलेल्या निर्देशकांवरून, त्यांच्या चिन्हांवरून तो बिंदू चरणात आहे, कोणत्या चरणात आहे किंवा कोणत्या अक्षात आहे हे आपल्याला इथे सांगता येऊ शकतं. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा मित्रो. आलेखाचं निरीक्षण करून खालील बिंदूचे निर्देशक लिहा. जसं पी बिंदू आहे बघा, हा पी बिंदू लंबांतर एक्स अक्षापासून 6, लंबांतर ऋण 3, म्हणजेच पी बिंदूचे निर्देशक 6 आणि ऋण 3. आता बिंदू जे बघा, आपण जे बिंदूतून एक्स अक्षावर लंब टाकला ऋण 4, वाय अक्षावर लंब टाकला ऋण 3, म्हणून एक्स अक्षाचे जे बिंदूचे निर्देशक ऋण 4 आणि ऋण 3. ई बिंदू बघा, ई बिंदूचे निर्देशक ऋण 4 आणि धन 4, ऋण 4 आणि धन 4.
ए बिंदूचे निर्देशक 3 आणि 3. अशा प्रकारे उरलेले बिंदू एच, सी, एल आणि क्यू यांचे निर्देशक तुम्ही शोधायचे आहे. त्यानंतर पुढचे जे 2 प्रश्न, एका बिंदू निर्देशक पद्धतीवर पुढील बिंदू स्थापन करा, आलेख कागदावर एक निर्देशक पद्धती तयार करा आणि त्या निर्देशक पद्धतीवरती हे सर्व बिंदू तुम्ही स्थापन करा. तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण बिंदूंच्या निर्देशकांच्या वरून आपल्याला ते बिंदू कोणत्या चरणात अक्षावर आहे ते सांगता येतं. प्रतलात निर्देशक पद्धती स्थापन करून हे बिंदू स्थापन करा. ही सर्व उदाहरणं तुम्ही वहीमध्ये सोडवा. तुम्हा सर्वांना मी अभ्यासासाठी हार्दिक शुभेच्छा देतो.